खमंग मेजवानी. कारण विषय पोपटीचा आहे. नमस्कार. खूप दिवसांनी पुन्हा एकदा घेऊन आलोय खमंग मेजवानी. तर मी आत्ता आलो आहे अलिबागमधील पोयनाडमध्ये. इथे येण्याचं औचित्य असं आहे की आमची नाटकाची टीम म्हणजे इथे साहित्य क्षेत्रातील, योग क्षेत्रातील, नाट्य क्षेत्रातील ही सगळी एक आमची टीम इथे आलेली आहे. आणि हे औचित्य आहे, थंडीचा मोसम आहे, शेती कसली असणार, वालाची शेती. कळलं असेल तुम्हाला आत्ता आम्ही नक्की काय करणार आहोत. तेच ते बरोबर म्हणताय, पोपटी. दाखवणार आहोत तुम्हाला पोपटी, पण थोड्या वेळाने. नमस्कार, मी अर्चना सुधाकर म्हात्रे. माझा मुलगा शुभम म्हात्रे आणि माझी सून स्नेहल म्हात्रे. आज त्यांच्या ओळखीने योगाने त्यांची आज पाहुणी मंडळी आलेत. तर त्या पाहुण्यांसाठी मी खास तयारी केली आहे. आज गोड्या पाण्यातले मासे आणलेत आणि जिताडा आणले. गोड्या पाण्याचं मी कालवण आता फोडणीला दिलेलं आहे. जिताडा आता तळते आणि पोपटीसाठी मी छान चिकन मॅरिनेट करत ठेवले. तर आमच्या इथे पोयनाड अलिबाग गावात मच्छी जास्त फेमस आहे. आम्ही सगळी अलिबागची लोक मच्छी खाणारे आहोत. आणि पोयनाड आमचं गाव मसाल्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पोयनाडला पनवेल उरणपासून खूप लांबून मसाला बनवण्यासाठी, मिरची भरण्यासाठी लोक पोयनाडला येतात. आता हे माझे जिताडेच्या तुकड्या फ्राय होत आलेल्या आहेत. ह्याच्यानंतर आता कालवणाला पण उकळी आलेली आहे. हे झाल्यानंतर मी आता पोपटीची तयारी करते. पोपटीची तयारी कशी केली आहे, काय तयारी चालू आहे, दाखवतोच.
फुललेला चांदवा मनामध्ये मारवा आणि अशामध्ये पोपटीचा गारवा. काय सांगावं, हल्ली काय झालेलं आहे, आपण त्या मोबाईलमध्ये अडकलो, त्यामुळे कुठेतरी संवाद हरवलेला आहे. तो संवाद मला वाटतं अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला साधला जातो आणि त्या संवादातून आपण एकमेकांना ओळखतो. थांबल्यावर पाहण्याचा मोह झाला, पाहिल्यावर बोलण्याचा मोह झाला, मी बोललो तिच्याशी आणि मग जगण्याचा मोह झाला. पोपटी खाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. खाण्यापेक्षाही तो बघण्यामध्ये जी गंमत होती आणि ती लावण्यामध्ये जी गंमत होती ना, तो माझा पहिलाच अनुभव होता आणि ती पूर्ण प्रक्रिया मी खरंच खूप एन्जॉय केली. आणि त्यात तो खाताना मला स्वतःला एकतर माझ्या आईवडिलांची आठवण आली, माझ्या गावची आठवण आली, ह्या सगळ्यांच्या आठवणी जमा झाल्या. त्यामुळे खूप आनंद मिळालं, मनाला अतिशय शांतता मिळाली. हे हो, माझा अनुभव एकदम सुंदर आहे, छान आहे. एकत्र जमलो सगळे मित्रपरिवार, एकत्र येऊन मस्त आनंदात एकत्र गप्पा गोष्टी गाणी सगळं करत आम्ही मस्त एन्जॉय केला. सो एक्साइटमेंट होती. आतापर्यंत पोपटी ऐकलं होतं किंवा मोबाईलवर बघितलं होतं, पण आज ॲक्च्युली ते कसं बनवायचं, त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स टाकले जातात, ते कसं लावलं जातं, हा एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूपच छान होता. आणि ती बनवताना बघणं, त्याची ती पूर्ण प्रिपरेशन करणं खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि मेन म्हणजे पोपटी काढल्यानंतर त्याचा जो सुगंध आणि त्याच्यानंतर ते खाण्याची जी मजा होती, त्याच्यातला जो स्मोकी फ्लेवर होता. तसा यावर्षीचा माझा हा पहिलाच पोपटीचा कार्यक्रम. दरवर्षी पोपटी होते, पण यावर्षी थोडं लेट झालं, पण तो सौभाग्य मिळालं ते शुभम आणि त्याच्या कुटुंबियांमुळे. अतिशय उत्तम पोपटी झाली होती. स्नेहलच्या मामांनी पोपटी करण्यासाठी मेहनत घेतली, खूप परिश्रम केले, सर्व साहित्य गोळा केलं आणि ही जी पोपटी होती अतिशय अप्रतिम, स्वादिष्ट आणि चविष्ट झाली होती. रायगडच्या मातीतली ही पोपटी खरं तर महाराष्ट्रातल्या रायगडमध्ये, म्हणजे आपण रायगड जिल्ह्यामध्ये ह्या पोपटीचं खऱ्या अर्थानं आयोजन केलं जातं. खरं तर पोपटीची पार्श्वभूमी किंवा संस्कृती इतिहास पाहिला तर मित्रपरिवार किंवा कुटुंब असं एकत्र येऊन पोपटी बनवायची आणि ते एकत्रित्या खायचं, त्याचा आनंद घ्यायचा, हा त्यामागचा इतिहास आहे. माझे मामा आलेत, त्यांनी एक सुंदर अशी पोपटी लावली आमच्यासाठी. पोपटी ही माझ्या गावची परंपरा आहे आणि त्या परंपरेला माझ्या या सगळ्या छोट्याशा परिवारांनी इतकी दाद दिली, इतकं प्रेम दिलं, त्यामुळे मन खूप भरून आलं. खरोखरच आल्यावर मी थोडं घाबरलो. तो असा आहे की पहिलाच प्रश्न मला विचारला गेला की पोपटीचा अनुभव किती वर्ष आहे. आता आमच्याकडं हा अनुभव वगैरे हा विषय नाही, कारण का घरोघरी पोपट्या होतात, त्याच्यामुळे अनुभव हा विषय नाही. तेव्हा थोडा घाबरलो, परंतु झाली व्यवस्थित तुमच्या कृपेनं. आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे की एक दिवस माझ्याकडे या. शुभमचे मित्रमंडळी आज माझ्या घरी येऊन त्यांनी मला पोपटी आणि जेवणाचा कार्यक्रम करून करण्याची जी संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद. एकांकिकाच्या दिवशी तुमच्या सगळ्यांची ओळख झाली त्याची आणि पोपटीचा विषय निघाला आणि तुम्ही पोपटी सेलिब्रेशनसाठी आमच्या पोयनाडच्या ठिकाणी आलात. असं म्हणतात योग आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. 22 जानेवारीला एकांकिका स्पर्धा होती, तिथे त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धा झाली आणि आम्ही रात्री सुरुची हॉटेलमध्ये जेवायला बसलो. पोपटीचा विषय निघाला आणि पोपटीचा विषय निघाल्यानंतर मी म्हटलं आपल्या अलिबागमध्ये पोपटी करूया माझ्या घरी. आणि आज आम्ही सगळेजण जमलो इथे. खूप सुंदर पोपटी झाली, सगळे मनतृप्त झाले खाऊन. कारण विषय पोपटीचा आहे. खमंग मेजवानी.